नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या मिशन नवोदय या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। या अगोदर आपण मसावीवरील काही उदाहरणे पाहिलेली आहेत। आता आपण आज मसावीवरील काही नवीन उदाहरणे पाहूया। 12, 24 व 48 यांच्या मसावी व लसावीतील फरक किती? बघा, आपल्याला अगोदर या तीन संख्यांचा मसावी काढावा लागेल आणि नंतर लसावी काढावा लागेल आणि त्या दोन्ही मधील फरक काढावा लागेल। 12, 24 आणि 48 ला बघा 2 ने भाग जातो। बे एक बे, बे 6 12, बे एक बे, बे दुनी 4, बे दुनी 4, बे चौक 8। आता 6, 12 आणि 24 ला 3 ने भाग जातो। 3 दुने 6, 3 चौक 12, 3 8 24। आता बघा 2, 4, 8 ला 2 ने भाग जातो। बे एक बे, बे दोनी 4, बे चौक 8। आता बघा, आपल्याला इथं थांबावं लागेल मसावीसाठी, कारण 2 आणि 4 ला 2 ने भाग जातो, परंतु इथं 1 आहे। तिन्ही संख्येला भाग घालवणारी एक संख्या असली पाहिजे। त्यामुळे आता आपण मसावी काढूया। बघा, या तीन संख्यांचा गुणाकार करूया। 2 गुणिले 3 गुणिले 2, बघा 2 त्रिक 6, 6 दुनी 12, 12 हा यांचा मसावी आला। आता आपण लसावी काढूया। बघा, आता इथं पुढे आपण 2 ला आणि 4 ला भाग घालूया। बे एक बे, बे दुने 4, एकाशी 1, परत बे एक बे, एकाशी 1, एकाशी 1। लसावी मध्ये आपण शेवटी 1 येईपर्यंत भाग घालवत असतो। आता लसावी बरोबर, बघा लसावी काढताना आपण हा जो मसावी आहे 12 आणि राहिलेले हे 2 अंक यांचा गुणाकार केला तरी चालतो, किंवा ह्या सगळ्या संख्या डावीकडे लिहून त्यांचा गुणाकार केला तरी चालतो। बघा, मसावी गुणिले 2 गुणिले 2 आणि बघा आता 12 दोनी 24, 24 दोनी 48, 48 हा लसावी आला। तरी आपण ह्या पूर्ण डावीकडील सर्व संख्या लिहून गुणाकार करूया। बघा, 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, बे त्रिक 6, 6 दोनी 12, 12 दोनी 24, 24 दोनी 48। बघा, 48 हा लसावी आला। आता आपल्याला लसावी आणि मसावी मधील फरक काढायचा आहे। बघा, 48 वजा 12, बघा 48 मधून 12 गेले, 36 राहिले। म्हणजे 12, 24, 48 यांच्या मसावी आणि लसावी मधील फरक आला 36। आता आपण पुढचं उदाहरण पाहूया। 102 मोगऱ्याची व 85 गुलाबाची फुले आहेत, त्यांचे सारखीच फुले असणारे हार बनवायचे आहेत, तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावीत? बघा, इथं जास्तीत जास्त हा शब्द आलेला आहे, म्हणजे आपल्याला इथं मसावी काढायचा आहे। बघा, जास्तीत जास्त, मोठ्यात मोठा, कमाल, महत्तम असे शब्द आले तर तिथं मसावी काढावा लागतो। आता बघा, 102 आणि 85 यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे। बघा, 102 ला 2 ने भाग जातो, परंतु 85 ला 2 ने भाग जात नाही। परत 102 ला 3 ने भाग जातो, परंतु 85 ला 3 ने भाग जात नाही। आता आपण 5 ने बघूया। 5 ने 102 ला भाग जात नाही, 85 ला जातो। म्हणजे आपल्याला आता इथं बघा 102 आणि 85 कोणत्या पाड्यामध्ये आहे ते पाहावं लागेल। तर 102 आणि 85 हे 17च्या पाड्यामध्ये आहे। 17 एक 17, 17 6 102 आणि 17 5 85। बघा, म्हणजे 102 आणि 85 ला 17 ने भाग जातो। 17 ही मूळ संख्या आहे। आता 6 आणि 5 या दोन्ही संख्येला एका कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून इथं मसावी आला 17।
बघा मसावी 17 आला म्हणजे जास्तीत जास्त एका हारामध्ये 17 फुले बसतील. अशा प्रकारे आज आपण मसावीवरील काही नवीन उदाहरणे पाहिली. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट सुद्धा करा. आणि जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह. धन्यवाद.